सर्वांनी टाळी वाजवा बरं. एवढी सूचना लक्षात ठेवा. इथून पुढे आता कोणी कोणतेही प्रमाण म्हटलं की त्या व्यक्तीचा आदर, रिस्पेक्ट, भावना, उत्साह, प्रोत्साहन म्हणून आणि आपण शहाणा असल्याचं लक्षण. वाजव टाळी सर्वांनी. आता फक्त टाळी वाजवायची विसरू नका. कोणी प्रमाण म्हणू द्या, तसं तुम्ही टाळ्या वाजवाल असं ते म्हणते. नाही कळलं? एकदा फक्त महिला मंडळ वाजवा. पुरुष मंडळी आमचा नाद नाही करायचा, आमचा आवाज काय. चला तुम्हाला परत एक चान्स. आपलं राहू द्या ते पेटले. चला जोरात वाजवा. महाराजांच्या संसदे पुढे दात खोन वाजवली. पुरुषाच्या स्त्रीच्या टाळीमध्ये वैकुंठाशी सद्गुरू आमचे भोलेबाबा एक वाक्य सांगायचे पाठामध्ये. ते म्हणायचे, स्त्रियांची टाळी पुरुषापेक्षा थोडी हलकी वाजते, कमी वाजते, पण तिच्या वाजण्यात गोडवा असतो. पुरुषाच्या टाळी जोरात वाजते, फक्त भाकरी थापल्यासारख्या रप्पा रप्पा. न त्याच्यात प्रेम, न भावना, उत्साह, प्रोत्साहन, फक्त अहंकार. 2-3 चेहरे असं वाजत होते. बोल आता बोल मला. मी बोलणाऱ्याचे बोलण्याकरता एवढा प्राण घेऊन आलोय. जन्मजात स्वभाव ना पुरुषाचा. अहंकार हा जन्मजात स्वीकारतो जातो की नाही. जी माणसं, मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं महाराज, मी कीर्तनकाराकडे पाहिलं का मला प्रचंड राग येतो कधी कधी. वारकरी संप्रदायामध्ये, इतरत्र संप्रदायामध्ये फक्त संतानं एक काम करावं, कोणतं? लोकांचा अहंकार घालण्याकरता बोलावं. असं सांगणारी माणसं अहंकार कसं काय बोलतात? त्यांच्या तारीख घेताना अहंकार, त्यांच्या बोलण्यात अहंकार, त्यांच्या वागण्यात अहंकार. त्यांना हे जमत नाही. त्यांना ते कीर्तनात कॉम्प्रोमाइज करू नये. गोरख महाराजांनी जिथं बसवलं तिथं मी बसलो. तर इथं कमी ओळख आहेत का? बरोबर आहे. तुमच्याकडचे आला तुम्ही मला आराम करा. ते नाही, मी तुम्हाला काय म्हणलो, मला गोरख महाराजांचे फोन येतात. ज्या दिवशी जो व्यक्ती मला बोलवतो आम्ही त्याच्याकडे जातो. ना तिथे का ओळखी नाहीत का त्या लोकांच्या? नाही, त्यांची माझी तर 25 वर्षाची ओळख आहे. एवढे म्हणजे जवळ आळणीत आल्यापासूनचे संबंध आहेत. पण तरीही तिथं गेल्याच्यानंतर मी कसल्याही घटनेचं काही नाही, मला जेवणाची तक्रार नसती, न राहण्याची झोप, काही तक्रार नसते. पण कीर्तनात मी कोणाचंही काही कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण हा माझा प्राण आहे. इथं मी कोणाचंच काय ते प्रत्येकाने शिस्तीतच वागायचं. ज्याच्या वाट्याला जे काम आलं त्याने तेच काम परफेक्ट करायचं. माझं काम मी परफेक्ट करतो. वाजवण्याने वादकाचं करावं, गायकाचं करावं, विनेकरी सिस्टीममध्ये. आमचे गुरुजी माझे जोपर्यंत गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारा आणि माईक सिस्टीम हे 5 माणसासारखे वागत नाहीत तोपर्यंत कीर्तन रंग भरत नाही. यातला एकही व्यक्ती मायनस झाला तरी कीर्तन रंगत नसतं. ते काय एकट्या वक्त्याचे दोष आहे काय? जगभरातला अभ्यास करून आला, श्रोत्याने रिप्लाय नाही दिला तर वक्ता कोणत्या रसात बोलतो? तुम्ही चेहरा बदलला पाहिजे का? तरी मी विनोद केला तुम्ही हसला पाहिजे. मी विरह सांगितलं तुम्ही रडला पाहिजेत. एका गावात मी विरश्री सांगितला, त्यांच्या अंगावर काटा आला नाही, तिने माझा काटा काढला. कोणता रस सांगायचा? डॉक्टरांचा परंपरा असतो. एखाद्या व्यक्तीचं पोट दुखतं, डॉक्टर काय करतील? औषध देतील, गोळ्या, मेडिकल देतील, टॅबलेट देतील, मेडिसिन देतील ना सर्व घटनाप्रकारे, आणि सांगतील बरं वाटेल. नाही बरं वाटलं उद्या ये, उद्या नाही बरं वाटतं परदेशी सोनोग्राफी, तो त्याचे प्रयोग करेल. पण सर्व प्रयोग थक्क झाले की डॉक्टर शेवटी एकच रिझल्ट सांगतात, घरी घेऊन जा. नाही कळलं? याला मनासारखं खाऊ घाला ही मारणार आहे. तसं वक्त्याचं काम आहे ना, बसलेल्या श्रोत्यांना कोणते विषय प्रतिपादन करायचे. त्यांना चाली आवडतात की त्यांना इतिहास आवडतो, त्यांना तत्वज्ञान आवडतं की त्यांना ओवे आवडतात, त्यांना श्लोक आवडतात की त्यांना विनोद हे वक्त्यानं ऑब्झर्व केलं असतं. तो प्रत्येक वेळेस वेगळ्या रसांचा प्रयोग करून पाहतो. तो तसाचा जर दिसलाच नाही तर वक्ता काय करेल? मी या संबंधाने बोलून गेलो. आजचा अभंग सर्वांच्या परिचिती, सर्वांच्या पाठात आहे. अभंग रामेश्वर भट्टांचा आहे, सर्वांच्या परिचिती. रामेश्वर भट्ट म्हणजे कोण? थोडासा परिचय देतो. दशग्रंथी ब्राह्मण, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण त्यांच्या मुखोद्गत होते. प्रचंड विद्वान, प्रचंड बुद्धिमान आणि ज्ञानी माणूस. आपल्या स्वतःच्या तत्वज्ञानाशी तो कोणाशी कॉम्प्रोमाइज न करणारा व्यक्ती. तो कोणाच्या गाथ्यासारखा जगभरातला पंचम वेद ज्याला म्हणावा तो गाथा उडवण्याची हिंमत करणं सामान्य प्रयत्न.
कुणाची चूक करता असे का, यानं कोणते मुकले तुकडे चक्र वाजवले हे मला कळतात ना. कवितेचा अर्धा विषय घालवलाय. बरं मी शिकवलेत पाहिजे, माझ्याकडचे पोरं प्रचंड तयार आहेत. त्यातलं कळतं तेव्हा बोले ना, यातलं मला कळत नाही, गाण्यातलं मला कळत नाही, कारण मी गायक नाही. काय मला राग येत नाही, मला फक्त राग येतो. म्हणजे रागही येत नाही तसं मला, पण रागातलं कळतं ना, गाण्यातलं कळतं. मी गाणं शिकलो नाही, ठीक नाही. मी प्रॅक्टिस केली पकवाजाची, ते पकवाजाचं कळतं. गाण्यातलं कळत नाही, पेटीतला स्वर कळतो, फक्त कीर्तनापुरतं मर्यादित. आणि माझं वैयक्तिक मत असं, कीर्तन हा बोलण्याचाच विषय, तो गाण्याचा नाहीच मुळं, तो गाण्याचा नाहीच आहे. तुम्ही स्वतःच्या गाण्यावरील लोकांना काय सांगाल, तत्वज्ञान सांगा. तुम्हाला जर 20, 25, 50 हजार रुपये जर कीर्तनाची द्यायची, त्याच्यामध्ये तास दिलं की त्या तासामध्ये किती वेळ भरून काढाल. आज कंपनी तुलना केली तर बोलावं लागेल ना. तसं रामेश्वर भट्ट प्रचंड मोठं व्यक्तिमत्व, प्रचंड विद्वान माणूस, एक काळचा कट्टर विरोधक. आयुष्यभर तुकोबांना विरोध केला, पण जेव्हा तुकोबाच्या गाथेची प्रचिती आली, तुकोबाच्या तत्वज्ञानाची प्रचिती आली आणि त्यांना कळलं की तुकोबा हे सामान्य व्यक्तिमत्व नाही. आपल्यासारखे हजारो दशकांचे ब्राह्मण ज्यांच्या पायाची धूळ होऊ शकत नाहीत, की ज्यांना जेव्हा कळालं आणि त्याच्यानंतर ते वर्णन करू लागले. नियम काय असतो माहिती का, पुढच्या व्यक्तीचा अधिकार कळावा लागतो. मी बोलत नाही, तुकोबा बोले, तुका म्हणे अंगे व्हावे त्यापण करीत महिमान येईन धन्यवाद. बाकी विसरला, परत एकदा वाजव. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. प्रसूत काली काय वेदना असतात ना बाळांपणाच्या, ती स्त्रीला अपत्य देश कळत असते. कारण बाळांपणाचा अर्थ काय असतो, बाळ किंवा अंत. मृत्यू असतो तो मृत्यू. सामान्य व्यक्ती कधी पोरगी सांगितलं काय कळेल. एखादा डिफॉर्म झाला, गोळ्या औषधं घेऊन फिरू लागली आणि वयोवृद्ध 70-80 वर्षाच्या मात्रा ती भेटू लागली. मेडिकल सायन्स कंप्लीट झालं, प्रॅक्टिस करता कधी पोर निघाली आणि आजीला सांगले, आजी तुमच्या माहिती करता सांगते, मुलाला हे ड्रेस घाला, ते ड्रेस घाला, असं करा. तिने बाई सांगितलं, बाई तुझं लग्न झालं. तिने नाही, घरी जा, मला 6 पोरी 7 पोर आहेत, नातवंड 25 पत्रुंड सर. मला त्यातलं कळत नाही कोणती गोळी कोणी औषध आहे, पण पोरं सांभाळायची तू मला शिकवणार का. तुला अनुभव नाही ना, तू फक्त शिकली, पुस्तक वाचून शिकली, त्याचा प्रयोग तू कधी केलास. प्रॅक्टिकली अभ्यास करणं आणि कीर्तनाकरता फेटा बनणं फरक असतो. खोलीमध्ये काही बोलता येतं, केलेले पाठ केलेले पानं पटापट वाचून दाखवता येतात. माईक पुढे आला, विसरला, काय म्हणतात महाराज, काय आमच्या संस्थेत पोरग एवढं म्हणत होतं, काय म्हणतात महाराज, तुकाराम महाराजचा नाद नाही करायचा. काय म्हणतात महाराज. कारण एक पोरगा म्हणतात तुकाराम महाराजला काही म्हणू, तू काहीतरी म्हणणार, तुम्हाला मधात बोलायचं नाही. काय कीर्तन बोलत नसते, सामान्य असतं का. शितेषु देतीशुर हा सहस्रेषु पंडित हा वक्ता 10 सहस्रेषु दाता भवती बाणवः. तर एखादा वक्तृत्व कोणाला असतं का, विद्वत्ता स्वतंत्र विषय, तुमच्या ग्रंथपाठ असतील, ही देण बोलता येणार नाही तुम्हाला. कारण त्याला गॉड गिफ्ट म्हणतात, ईश्वराची देणगी असते. मिळते का तुम्हाला. जन्म होऊ शकतो, मृत्यू काय माहिती. का तुमचा बड्डे झाला, कळत ना, तुमचा बड्डे मी यांना विश केला, तिने टाकलं तर माझा भाऊ असा, माझा भाऊ तसा असं. मी तुम्हाला लक्षात नाही, पण चेहऱ्यावर माझं, मी म्हणू ना सायकॉलॉजी माझी लई परफेक्ट तयारी. मी भेटलो पहिल्यांदाच आहे का नाही, की कीर्तनाला पहिल्यांदाच समोर बसल्यात, आमचं बोलणं झालं फक्त या संबंधाने. पण मी एकदा कारण असे चष्मा का विना करायला लागला मला, बरं मंडपापर्यंत दिसतं मला. मनुष्य जन्माला येऊ शकतो, पण मृत्यूच्या संबंधाने कोणाला काय कल्पना आहे. तुकोबा बोले, तुका म्हणे अंगी भावी की आपण. संस्कृतमध्ये असं म्हटलंय, विद्वनैव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नैवेद्या विनाती गुरुं प्रसूत वेदना. ते कुणाला कळत असतात का. रामेश्वर भट्टांनी ओळखलं आणि समर्पण केलं जीवन. फक्त एक वाक्य सांगून पुढे जातो. एक विरोधक जेव्हा विरोधक वर्णन करू लागतो का, ते वर्णन रास्त असतं. आपल्या शिष्याने गुरुचं वर्णन करावं, कौतुक नाही, कारण शिष्य गुरुचं कधीही वर्णन करतात. आमच्या महाराजसारखा महाराज तालुक्यात नाही, आमच्या गुरुजीसारखा गुरुजी तालुक्यात नाही, असं करा ना. जावयाचं कौतुक
सासूबाईंना करणं काय कौतुक आहे का? ते आपल्या जावाला कधी चांगलंच म्हणते, मुलीचं कौतुकच करते, जावायचं कौतुक करते. कौतुक तर नाही देवाने भक्ताचं वर्णन करणं किंवा भक्ताने देवाचं कौतुकच नाही, अपोजिट व्यक्तीनं वर्णन करणं. कारण अपोजिट व्यक्तीचं काय, एक थोडंसं स्पष्ट बोलतो. जर आमचे गुरुजी म्हणायचे, जी माणसं एखाद्या ते प्रेम करतात, प्रेमामध्ये दोष दिसत नसतो आणि प्रेम संपलं की गुण दिसत नसतो. दिसत नाही. आपण जेव्हा प्रेम करतो का त्याचं बोलणं, वागणं, पाहणं, राहणं सर्वच प्रिय वाटू लागतं, प्रत्येक घटनाला एक होऊ लागते. फक्त त्याच्यावर प्रेम करत असेल तर. जेव्हा आपल्या त्या व्यक्तीशी प्रेम संपतं का तेव्हा फक्त माणसं दुसऱ्याची निंदा करतात. मग त्याचं वाजवणं गोड लागत नाही, त्याचं गाणं गोड लागत नाही, त्याचं बोलणं गोड लागत नाही. तो किती चांगला बोलला बळा बोलून त्याचं बोलणं वाजवणं तुमच्याकडे पाहून बोलतोय ना, अर्थात मी तुमच्या सर्वांकडे पाहून बोलतो ना. मी तेच सांगतो, एका सेकंदात काही घटना कळले की तुम्ही एकमेकाला खुनाखुनी करायचं नाही, आनंदात राहायचं, स्पष्ट ऐकायचं, तुमचे लई दिवस काढायचे तुम्हाला आणखी पुढे. ठीक आहे. आणि तुम्हाला बळत खुश करण्याकरता बोलावं हा माझा पिंड नाही. ना आयुष्यात कोणाची अवस्था स्तुती करून मी कधी कीर्तन मिळवलेत, न कधी कोणाच्या पुढे भीक मागितली, अजिबात नाही. मी फक्त संप्रदायाशी निष्ठेनं बाळगतो, दररोज अभ्यास करतो, एवढंच मला बाकी काय माहिती नाही. अवास्तव तुम्हाला अवास्तव स्तुती करायची. ज्याचा जो गुण प्रिय वाटला, दोघांचे नाव मला माहीत नाही, पण त्याचं वाजवणं प्रिय वाटलं, मी त्यांचं कौतुक केलं. जे आहे काय तर यांना आम्ही नाही सांगायचं कोणी. मुलांचा जेवढा लाड कराल, मी बोलत नाही, लालनात बहु दोषः स्थाडनात बहु गुणः तस्मात पुत्रांचे शिष्यांचे ताडेत नतो लालय लालेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडेत प्राप्त तो षोडश वर्षे मित्र पुत्र वदाचे, असं सूत्र आहे. किती वर्ष लाड करावं, किती वर्ष ताडण करावं. आता छोटे छोटे पोरं ही कीर्तन टाळ घेऊन वेळाली पाहिजेत. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के, दुनिया के रंग सहना और मुँह से कुछ न कहना, इंसानियत के बल पे आगे ही बढ़ते रहना, रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो करके. आजचा बालक, उद्याचा युवक, प्रवासा नागरिक, या राष्ट्राचं विश्वराष्ट्र करायचं स्वप्न यांच्याकडून पाहायचं आपल्या सर्वांना. त्यांना तर कीर्तन कळले पाहिजे, त्यांना तर कीर्तन ऐकले पाहिजे. आपल्या कार्यक्रमाचं पहिलं वर्ष गोरख महाराज हे टाळ घेऊन मुलं दिसतात पहिल्या वर्षी. मी गॅरंटी देतो त्या सप्ताहाचे 100 वर्ष पूर्ण होणार आहे. कार्यकर्ते तर तयार करतील ना, हेच कार्यकर्ते मुख्य आहेत. ठीक आहे नाही. काय चालू होता विषय, काय चालू होता विषय? तुम्ही म्हणा हे आम्हाला कळत, तू का आलास, नंतर नारळ तू घेणार ना आम्हाला विचारतो का? सांगतो भजन करा विठाला. नेहमीच वर्णन आपल्या भक्तांना देवाचं करणं कौतुक नसतं, शिष्यानं गुरुचं कौतुक नसतं, अपोजिट व्यक्तीनं करावं. कारण प्रेमामध्ये माणूस काही भारावून जातो आणि काही वर्णन करू लागतो. प्रेमामध्ये त्याच्या सर्व घटना माफ असतात, दोषाला माफ असते प्रेमामध्ये. विरोधकामध्ये फक्त दोष पाहिल्या जात असतात. आणि जो व्यक्ती फक्त दोष पाहतो तो जेव्हा कौतुक करू लागतो का, अरे आम्ही पाहिले नव्हतो आयुष्यात कधी, पण असा गुण नाही. चला काय, आता मी थोडेसे 2-3 उदाहरणं सांगतो. फक्त कधी पौराणिक जातो आणि कधी इतिहासात जातो. त्यातला पुराण परिचय घेतो. महाभारतातलं गोड वर्णन केलेलं आहे. जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध फिक्स झालं, शिष्टाई करण्याकरता कृष्ण स्वतः गेला. ज्या कृष्णाने स्वतः सांगितलं, दुर्योधना हे सोडून भावाभावाचा वाद आहे, कोणाला सोबत न्यायचंय, अरे धनाने भौम पशुवश्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देश शेतांपर लोकमार्गी करा म्हणून घोषित जीवई करा. मृत्यू लोकामध्ये काय शिल्लक नाही, ज्यातशी ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृत असते तस्मात परी हरेर्थे नतुम सोची तुम्हाला उपजिते नासे नासरी ते पुनरपी दिसे हे भेटिका इंद्रशी परिभ्रमेगा. तिथं मृत्यू लोकात जर काही शिल्लक राहणार नाही तर कशा करता अहंकार बळवतो. 5 तरी मोठे शेर पांडवांकडे. कोण बोललंय? कृष्ण बोलला. पण सांगू का, ग्रह फिरले की माणसं देवाचं ऐकत नसतात. ग्रह फिरले की माणसं देवाचं ऐकत नसतात. देवाला नाकारला त्यांनी. त्याने एकच वाक्य कृष्णाला सांगितलं दुर्योधनाने. ते सांगितलं, देवा भगवंत तुला म्हणून सांगतो, कृष्णा सूचना मागरे दाश्यामी विना धने केशव. सुईच्या टोकावरती बसली एवढी माती पांडवाला देणार नाही. ज्याचं मनगट मजबूत असतं, ज्याचा मेंदू मजबूत असतो, अशा व्यक्तीने कधी कोणाकडे भीक मागायची नसते. मनगट मस्तक मेंदू मांदी मनका त्याचा मजबूत असतो ना, अशा व्यक्तीने पुरुषार्थ करायचा असतो. त्याच्या मनगटातील मेंदूची ताकद मायनस होते, त्याला पंचम पाहावं लागत असतं. त्याला लोकांचं भविष्य पाहावं लागतं. त्याला कोणाकडे हात पसरावे लागतात. आम्हाला कोणाचं भविष्य पाहायची गरज नाही, आम्ही कोणाकडे भीक मागत नाही. कौरवांचं दास्य तो पांडवांनी करावं, अन्यथा आमच्या शुद्धाशी तयार व्हावं. एवढं वाक्य तो कृष्णाला बोलणं बंद झालं. कृष्णाला कळलं हा ऐकत नाही, युद्ध अटळले. युद्धाची तयारी झाली आणि त्याच कृष्णाकडे परत मदत मागायला गेला. मला पुढे जायचं नाही. दोघं मदत मागितली.
आमचे गुरुजी म्हणायचे कौरवाचा विजय कौरवाचा पराजय निश्चित कधी झाला माहिती का? जेव्हा तो कृष्णाकडे गेला आणि कृष्णाचं मागितलं पण कृष्णाचं मागितलं, अर्जुनाने कृष्णाकडे गेला आणि कृष्णच मागितलं, विजय नक्की झाला. नक्की झाला त्याचा विजय. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुकरा तत्र सर्व विजय भूती ध्रुवा त्रिमती हतवा प्राप्सीसी स्वर्गम जितवा भोक्षीसी महिम तस्मात द्वितीय कोणते धाय पृथ्वी हा हात म्हणजे मरणे मृत्यू लोकांनी सामोर हो. कसला सुंदर निश्चय घेतला. तयार झाला मला तो करताय खरं करता. पुढे काय घडलं सविस्तर सांगत नाही. जेव्हा कौरवाच्या बाजूचे लाखो माणसं मारल्या जाऊ लागली, काय सांगावं बरं, केवढा नरसंहार झाला असेल. परमेश्वर महाराज कौरव पांडवाच्या युद्धामध्ये 18 अक्षोणी सैन्य होतं असं बोललं जातं. 18 अक्षोणी म्हणजे किती मला तर ती संख्या माहीत नाही, कारण एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खरं निखरं पण अनकाउंट मोजता येत नाही. त्यातली फक्त 11 वाचलीत. कसलं नरसंहार झाला असेल. 18 अक्षोणीमधले 11 माणसं वाचलीत. एवढा प्रचंड मोठं युद्ध झालं. अब्जावधी माणसं मारल्या गेली त्यातली. लाखो माणसं जेव्हा कौरवाच्या बाजूचे मारल्या चालू लागले तेव्हा दुर्योधन भयभीत झाला आणि तो आईला जाऊन एक वाक्य बोला, गांधारी मातेला. म्हणलं, आई मी जोपर्यंत आता वज्रदेही बनत नाही तोपर्यंत पांडव मरत नाही. मला वज्रदेहाचा उपाय सांग. मला इथपर्यंत यायचं आहे. गांधारीने सांगितलं, तुला मी सांगू का उपाय? तुला पटणार नाही. एक काम कर, तुला या मृत्यूलोकात खरा उपाय सांगणारा फक्त माझ्या नजरेत एक व्यक्ती. काय त्याचं नाव? धर्म युधिष्ठिर. दुर्योधनाला आश्चर्य वाटलं. बरं साहेब, दुर्योधनाला आश्चर्य काय वाटलं? कारण दुर्योधनाला त्याला मारायचंय, त्याला सल्ला कसा विचारू? रणसिंग महाराज ज्याला पाडायचे त्याच्या विरोधात फॉर्म भरायचा, त्याला विचारायचं का तुला कसं पाडू? आणि तो खरं बोलेल का? त्याला सांगितलं, आई तुला काय कळतं की नाही? गांधारी मात्र तुला कळतं की नाही काही? मला ज्याला मारायचंय तो मला उपाय कसा खरा सांगेल. तेव्हा गांधारीने दिलं वाक्य महाभारतात फार गोडी. ती काय बोलली माहिती का? सूर्याचा पश्चिमे काय म्हणतात, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, माझा धर्म कधी खोटं बोलणार नाही. जिथे स्वतःचे 100 पोरं मारले पण तरी ती आयुष्यात 100 लाख श्लोक आहेत. अर्थात 100 लाख श्लोक आहेत महाभारतामध्ये. एकाही श्लोकात गांधारी रागवली असा श्लोक नाही. गांधारी रागच नाही आला अजिबात. धृतराष्ट्र रागवला, तिने भीमाचा पुत्र पुलादासारखा फाडला. मात्र गांधारी कधी रागवली नाही. ती संत होती ओरिजिनल. कारण तिने एकच प्रण केला होता, माझ्या पतीला जग पाहता येत नाही, मी जगातला परपुरुष पाहणार नाही. डोळ्याला पट्टी बांधली. तिने फक्त एकदा सोडली, स्वतःचा पोरग वज्रदेही करून टाकलं. 5 सेन्सपैकी फक्त एक सेन्स कंट्रोल केला. एक फक्त ज्ञानेंद्रिय तिने आवारला. मला पुढे विषय द्यायचं नाही, फक्त या संबंधाने बोलतो. तिनं फक्त एवढंच वाक्य सांगितलं, मी तुला एकच वाक्य सांगते, धर्म खोटं बोलणार नाही. जिचे पोरं ज्यानं मारले त्याच्याबद्दल खरं बोलली. याचा अर्थ काय होतो माहिती का? स्वतःचे पोरं जरी मारले असेल, ते शत्रू म्हणून जरी माझ्यासमोर धर्म उभा असेल, माझ्या पोरं तर शत्रू म्हणून असेल, पण तरीही मी धर्माच्या संदर्भाने खोटं बोलत नाही. जेव्हा शत्रूचं वर्णन करतो त्याला यथार्थ वर्णन म्हणतात. म्हणून गांधारीने केलेलं धर्माचं वर्णन आणि रामेश्वर भट्टाने केले तुकोबाचं वर्णन. तुकाराम तुकाराम नाम घेता नाम धन्यवाद. परत एकदा वाचा सर्वांनी. तुकाराम तुकाराम. आता तुम्हाला फक्त एवढंच प्रमाण म्हणायचं, डबल म्हणायचं, म्हणजे डबल म्हणायचं वेगवेगळ्या चालेल. तुम्हाला महाभारताचं उदाहरण सांगितलं ना. चला तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण सांगतो. शत्रू वर्णन करणं किती महत्त्वाचं असतं. अर्थात ज्याच्याशी संबंध नसतो त्याने वर्णन करावं. कीर्तन सुटलं ना,
नेट ऑन करा, गुगलला जा आणि असं वाक्य टाईप करा, तुकोबा राय अँड महात्मा गांधी, असं गुगलला सर्च करायचं. मराठी टाईप करा, हिंदीत करा, इंग्लिशमध्ये करा, तुम्हाला ज्या भाषा येते तिची करा टाईप करा, तुम्हाला सगळे उत्तरं मिळतील. काय टाईप करायचं आहे? तुकोबा अँड महात्मा गांधी. काय सापडेल माहिती का? महात्मा गांधी जेव्हा कारावास भोगण्याकरता पुण्याच्या येरवडा जिल्हा आली आणि कारावास भोगत असताना काय करावं आतमध्ये, ते ज्यांचं नाव आहे कोणत्या तुकोबांचा गाथा वाचावा असं त्यांना वाटलं. त्यानं गाथा बोलवला आणि ते गाथा वाचत बसले. तुकोबाच्या संपूर्ण गाथ्याचं महात्मा गांधीनं पारायण केलं. हजारो अभंग वाचत असताना त्यातला एक अभंग त्यांना खूप भावला, कारण त्या अभंगामध्ये तुकोबारांनी प्रभू रामचंद्राविषयीचं प्रेम व्यक्त केलं होतं. माझं रामावरती किती प्रेम आहे? तुकोबाराय म्हणले, लोभे की जितने धन बैठे, कामिने की जितने काम, माता की जितने पूट बैठे, तुका के म्हणवे राम. या अभंगावरती ते प्रभावित झाले आणि त्याने सांगितलं, तो अभंग वाचून मला रामाविषयीची प्रीती जास्त वाढली. असं महात्मा गांधींचं विधान आहे. हेटदशीन नॉर्दशीन त्यांचं चरित्र वाचा, मी वाचलंय म्हणून सांगतो. महात्मा गांधी चरित्रात पुढे फार उल्लेख गोड केला. हजारो अभंगापैकी तुकोबाराच्या गाथ्यातले 16 अभंग महात्मा गांधींनी निवडले. किती? 1916 16 अभंग निवडले पूर्ण. किती? आणि 16 अभंगाचे ट्रान्सलेशन केलं, त्याचं भाषांतर केलं. तुकोबाराच्या 16 अभंगावरती महात्मा गांधी बोललेत आणि सर्वची सर्व अभंग नेटला गुगलला उपलब्ध आहेत आत्ता पण महात्मा गांधीचेच हो भावनीमध्ये 16 अभंग आत्ता उपलब्ध आहे. तुम्ही कीर्तन सुटलं की पहा. माझं बोलणं खोटं वाटत असेल तर तुम्ही कुठेही जा, माझा तुम्हाला नंबर मिळेल, तुम्ही माझ्याशी कधी संपर्क असू शकता. फक्त शितोळे महाराज असं टाईप केलं की यूट्यूबला जा, इंस्टाला जा, फेसबुक, कुठेही जा, मी तुम्हाला सगळीकडे माझे नंबर सेव्ह केलेले, सगळीकडे मिळून जाईल. माझ्याशी तुम्ही संवाद साधू शकता, काहीही वाटलं ते विचारू शकता कशाच्या संबंधाने, कारण मी वारकरी समाजाचा प्रवक्ता आहे आणि माझं लोकने हा स्वभाव नाही. संप्रदायाच्या लोकाला कोणत्याही विषयाच्या संबंधाने काही जरी अडचण आली तर त्याचा वक्ता या नात्याने त्याचं उत्तर देणं ही माझी जबाबदारी आहे. जबाबदारी ती माझी. मी अभ्यास करतो आणि अभ्यास करत राहील आणि मी गॅरंटेड सांगतो लाईव्ह चालू आहे म्हणून तुम्हाला विचारून पहा, तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. कारण काम आहे ना माझं. ज्या संप्रदायाने मला एवढे ब्रँडेड कपडे दिलेत, ब्रँडेड गाड्या दिल्यात, जगभरातलं नॉलेज दिले, जगभर फिरण्याचं स्वातंत्र्य दिले, एवढं सुंदर लोक आदरतेनं VIP लोकांसारखी वाट पाहतात, त्या संप्रदायाची मी गद्दारी कसं करू शकतो? त्या संप्रदायाचा निष्ठा राखणं माझं काम. मी तर पक्षश्रेष्ठीचा प्रवक्ता झाला तर तो आपल्याच पक्षाचे मतं मांडतो. हो साहेब, खरं खोटे आपल्या आपल्या पक्षाची श्रेष्ठता मानली जाते ना. या संबंधाने बोलू. महात्मा गांधीने 16 अभंग तुकोबाराचे ट्रान्सलेशन केले. आता पहा, महात्मा गांधी कोण? आज त्यांच्याशिवाय गाडी पुढे सरकत नाही. खिशात नोट आहेत ना, खिशात नोट आहेत ना. आज त्यांचे फोटो आहेत का नाही सगळीकडे. ओळख कोणाची नसली तरी चालते, कोणत्या शहराचा, फक्त गांधीसोबत असू द्या. खरे खोटे? प्रचंड मोठा माणूस, जिने स्वतःच्या अंगावरती एक वस्त्र ठेवून एक भीष्म प्रतिज्ञा केली होती, जोपर्यंत मी माझ्या भारतातल्या सर्व लोकांना पुरेसं वस्त्र मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या अंगावरती पुरेसं वस्त्र धारण करणार नाही. असं सिंहप्रतिज्ञा भस्म प्रतिज्ञा करणारा व्यक्ती. पण सामान्य होती का? ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये बॅरिस्टर झाली होती. एखादा 10वी 12वी एखादा ग्रॅज्युएशन कंप्लीट केली किंवा सांगतात आय एम ब्रिलियंट, मी बुद्धिवान आहे. हो, एवढा मोठा बॅरिस्टर झालेला व्यक्ती, जगभरातल्या अनेक तत्वज्ञानी पुरुषाला भेटलेला व्यक्ती. तत्वज्ञानी पुरुष वाचले असं नाही, ते अनेक तत्व पुरुषाला भेटले, तत्व त्या पुरुषाची चर्चा केली. हजारो विषयावरती ज्यांचे प्रवचन लेक्चर्स झालेत, हजारो विषयाचे हजारो बुद्धिमान लोकांची जे बोलले, ते जगभर फिरणारा व्यक्ती तुकोबाराचे चरित्र लिहितो. एवढंच कौतुक नाही, महात्मा गांधीचे चरित्र मी वाचले, त्याचे चरित्र सांगतो. तुम्हाला शॉक लागेल आता माझं बोलणं. कारण महात्मा गांधी जगाला 3 माकडं दिली. वाईट बोलू नये, वाईट पाहू नये, वाईट ऐकणं, ही गांधींची 3 माकडं आहेत. पण गांधींचं चरित्र वाचा. गांधीने सांगितलं ही 3ही माकडं माझी नाहीत, कारण ही 3ही माकडं मी तुकोबाराच्या गाथ्यात वाचली, जगाला दिली. वाईट बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. जगभर फिरणारा माणूस जेव्हा गुजरात सारख्या राज्यात जन्माला येतो, दुसऱ्या राज्यात परभाषी परप्रांतात जन्मणारा व्यक्ती महाराष्ट्रातून गाथा वाचून तुकोबाराचं कौतुक करू लागतो. आमचे गुरुजी म्हणायचे, महात्मा गांधीने केलेलं तुकोबाराचं वर्णन आणि रामेश्वर भट्ट केले तुकोबाराचं वर्णन. तुकाराम तुकाराम नाम घेता देव, नाम घेता नाम घेता देव.
तुकाराम तुकाराम. परत एकदा महिला मंडळ टाळी वाजवा. तुम्ही दोघे शिकताय का कोणाकडे? नाही ना? परत कीर्तन केलं, परत आता इथं आलो, परत उद्या पुण्यात येतो. 30ला परत सकाळी येते, 30ला संध्याकाळी परत करून 1 तारखेला सकाळी मनमाड. दररोज या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात त्या दररोजचे चेहरे वेगळे, दररोजचे ब्रिलियंट बुद्धी, अगदी PM पासून PM पर्यंतची माणसं, म्हणजे PM पासून PM पर्यंतचे सगळी माणसं पाहिजेत ना. एक PM म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि एक PM म्हणजे पांडुरंग महाराज असं. CM पासून CM पर्यंत म्हणलं की इथं CM म्हणजे चीफ मिनिस्टर आणि CM म्हणजे कॉमन मॅन. कीर्तन करणारे सर्व प्रकारचे लोक पाहिले असतात, अत्यंत बुद्धिवान, विद्वान, शहाणे, प्रचंड मूर्ख, नाही कळलं. दररोज एका जिल्ह्याचा वादक, दररोज एक जिल्ह्याचे गायक, दररोज रात्री तुमचा जेव्हा फोन आला मला, रात्री मी 12 वाजता बोलत होतो रमेश्वर महाराज, मला रात्रीच कळलं की ते गायला आहे. मला आनंद वाटला त्यानं. तेव्हा मी दिवे घाटात होतो, ते सासवडच्या घाटात. मी याकरता बोललो कारण वक्त्याचं काम आहे, यांची टाळत चुकलेल्या वक्त्याने कधी टाळत चुका काढत बसू नये. मी ते कसे जरी वाजवत असं तुम्ही त्यांचं कौतुक का केलं, कारण त्यांना शिकवा, त्यांचं चुकू द्या, 2दा चुकू द्या, 3दा चुकू द्या, त्यांना जवळ घेऊन सांगा असं वाजव बाळा, तसं वाजव बाळा. तुम्ही जर त्यांना रागावलात, खेळ पांगल ना, कोणा घेते ना. आमच्या गावात एका पोरानं मला फोन केला, जुनी घटना पण केला सकाळी दत्ता महाराज फोन. सकाळी काय केलं माहिती का, कारण गावातलं जे जुनं भजनी मंडळी वयवृद्ध, प्रत्येक गावात असतं ना 5-6 जण जुनी माणसं, प्रत्येक गावात 2-3 माणसं अशी असतात तिने भूतांशी कुस्त्या खेळलेल्या असतात, भूतानं त्यांच्याकडे तंबाखू मागितलेली असते, असे असतील 2-4 जण कथा सांगते, आम्ही भूताशी कुस्ती खेळली. कोणी म्हणतो आम्हाला भूताने तंबाखू मागितली, आम्ही गप्पा. अशा प्रत्येक गावात संभाजीराव 2-3 असते. तर ते काय टाळ सुद्धा आहे, भंगार वाजवून भंगार गायचं नाही असं त्या पोरांना त्रास दिला. ते पोराने टाळ ठेवला, त्याचा अपमान झाला, ते बाहेर गेले, मला फोन केला, महाराज अण्णाने मला टाळ वाजू दिला नाही आणि मी आता शाप देतो, अण्णा मारणार घ्या. छोटं पोरगं होते, आता मला शाप देत देऊ नको, मी सांगतो अण्णाला फोन करतो, समजून सांगतो. मग आम्ही आलो तर आता परमार्थ करायला होतं असं तसं. मग मी समजून सांगितलं अण्णा, नवीन पोरं होती, त्यांना शिकवलं पाहिजे, आज न उद्या शिकतील ते. तुम्ही पहिल्यांदा थोडं शिकलं. मी तेव्हा सर्वात पहिल्यांदा कीर्तन 1993ला, मी 93ला सर्वात पहिले कीर्तन केलं. तेव्हा काय मला असं कीर्तन येत असेल का? कीर्तनकार होणं वेगळं, मी सांगतो महाराष्ट्रात लाखो कीर्तनकार आहे, कीर्तनकार होणं वेगळं आणि वारकरी संघाचं तत्वज्ञान करणं हे स्वतंत्र विषय. कारण तत्वज्ञान कळायला लागलं की माणसं बावळ्यासारखं करत नाही, पागरासारखं वागत नाही, माणसं अहंकार बाळगत नाही. संप्रदायाच्या तत्वज्ञान करता ते तत्वज्ञान करता ते पागल होतं. कारण कीर्तन कळायला लागले की कीर्तन करू वाटत नाही. एकच अभंग घेऊन एकच वारंवार बोलले जातं. संप्रदायाचं तत्वज्ञान कळायला लागलं का, समता कळायला लागले का, की जीवनातल्या आनंदाला पारावार राहत नाही. कारण संप्रदायाचं चरित्र करणं वेगळं, असंत गुरुभक्ताची पुण्य देतील. टाळ्यात फिक्स आहे पुरा गुरुभक्ताची पुण्यतिथी आज. खरं तर 1267 त्यांचा जन्म झाला, म्हणजे 1317ला गेली, 50 वर्षाचा कालखंड. सर्वसामान्य संसार करूनही ईश्वर कसा प्राप्त करता येतो, स्वतःच्या संसारामध्येही ईश्वराचं कसं ज्ञान प्राप्त होतं, याचं सुंदर उदाहरण की नाही गुरुभक्ता का. फक्त डेडिकेशन समर्पण केलं संप्रदाय करता. माझा विषय थोडासा नाही, फक्त याकरता बोललो तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय, शेकडो उदाहरण आहेत. आणखी एक उदाहरण सांगतो आपल्या पुढे. मी बरोबर माझ्या टायमिंगला थांबतो, काळजी करू नका. मी विठोबा माऊलीचं भजन सोबतच घेणार आहे. वेळ भेटला तर नाही तर म्हणजे विठ्ठल पण सोबतच असते, काळजी करू नका. मी घेतलेली तारीख चुकवत नाही. त्यांना विचारा, मी फेटा लवकर बांधला, मला यायला उशीर नाही झाला, मला हळूहळू चालण्यामुळे उशीर झाला. तर माझा ॲक्सिडेंट झाला प्रचंड मोठा मेजर ॲक्सिडेंट आहे. आणि तो ॲक्सिडेंट तुम्हाला सांगितलं तुम्ही अबाक होऊन जाल, कल्पनाच्या बाहेर. उलट मला ते MGM पुढे आले की मला आणखी ते आठवतं सगळं. MGM आठवतं मला ते सगळं. 2013ची घटना आहे. पुलाब्यात कीर्तन चालू होतो, गेट ऑफ इंडिया ताज हॉटेलच्या पाठीमध्ये. त्या खारापूरचा टोल नाका पास झाला, आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. मी ड्रायव्हिंग करत होतो, स्कॉर्पिओ गाडी होती, प्रचंड मोठा मेजर म्हणजे भयानक. कसं सांगा तुम्हाला प्रश्न आहे बरोबर मला सांगू काय नाही, सांगा सांगितलंच पाहिजे. ते ॲक्सिडेंट एवढा मेजर झाला, गाडी अशी टायर फुटला, डिवायडर असतं ना आपलं, त्या डिवायडरवरती चढली. त्या डिवायडरचा जो लोखंडी जाड पत्रा तो कट झाला होता. मी ड्रायव्हिंग करत होतो, तो गाडी वर चढली आणि तो पत्रा गाडीचा जो खालून घुसला तो माझ्या डाव्या पायात घुसला आणि संपूर्ण पाय माझा उभा फाडला. छातीतून गाडी फाडून बाहेर गेला पत्रा. पोलिसांनी उचलून ते MGM आणले. जवळ माझ्या 2-3 मित्र धावून आले आणि त्याने मला इथून नेलं, नाही तर हिरानंदाने आणले. हिरानंदाने
पण वेळीत पैसे भरले गेले नाही. आणि जेव्हा मी सकाळी डोळे उघडले तेव्हा मला कळलं की डॉक्टरांनी एक पाय माझा मांडीपासून कट केला. आता मी जर तुमच्यासमोर 2 पायावरती उभा दिसत असेल तर यातला एक पाय आर्टिफिशियल हा 5 लाखाला मी जर्मन देशातून आणला. मी आता कीर्तन करायच्या टायमाला रणसिंग महाराज विचार आत्ता घातलाय तो पाय, आणि कीर्तन झाले की परत गाडी बसताना पाय काढून ठेवून एका पायावरती ट्रॅव्हलिंग करायची. मी काल एकाच पायावरती गड चढलोय पूर्ण जेजुरी, परत खाली उतरलो. त्यानंतर 2 तास कीर्तन करून इकडे आलो. मी तुमच्याशी बोलतोय तर आता मी कुठलाही करत नाही. मी आहे त्या क्षणापर्यंत आनंदाने जगतो. हां, अगदी आवाज आला तर पहा, इथपर्यंत पायकट आहे, म्हणजे पायकट असं इथं आहे तर इथपर्यंत बसवलेला तो. 5 लाखाला पाय आणला मी तो जर्मन देशातून. भारताचे जे जयपूरचे फूट आहेत ते स्ट्रेट राहतात, वाकत नाहीत. हा, मांडे घालून बसता येतं. जर्मन आणि अमेरिका 2 देशात राहतो. पुण्यामध्ये निगडीला भक्तिशक्ती संगम आहे ना, चौक, त्या चौकात मी स्वतः पाहिलेले पाय सांगतो एका वाजता. मी 20,000पासून 1 कोटीपर्यंतचा एक पाय पाहिला आहे मी, त्यातला 5 लाखाचा आहे. आणि 2013ची घटना, 9 वर्ष झाली ठीक नाही. म्हणून ह्या रोडला आला एमजीएम दिसते मला सर्व आठवतं. हां, टाकलं होतं त्यामुळे झालं ना, बोगदेच्या पाठीमागे, बोगदेच्या पाठीमागे. म्हणजे त्या ॲक्सिडेंटमध्ये ही मला उसरायला होती. त्यांना विचारा त्या घटनेची सहाणं. मी फक्त माझं कौतुक करतो असा त्याचा अर्थ नाही. मी फक्त याकरता बोललो, मी त्याचं कधी म्हणजे सहानुभूती मिळवायची काय करायची, माझ्या डोक्यात प्रचंड काही नॉलेज भरलेलं आहे. मी फक्त एवढंच वाक्य सांगलं, मी दररोज कीर्तना जेव्हा उभा राहतो तेव्हा फेटा बांधताना फक्त एकच माझं लक्ष असतं, आजचं कीर्तन हे माझं शेवटचं कीर्तन आहे. मी एवढ्या आनंदाने कीर्तन करतो. मला माहीत नाही मी आज सकाळी घरी पोहोचेल परत उद्या आज रात्री. दररोज 24 तास मृत्यू आमच्यासमोर खेळत राहतो. दररोज घरून निघतानाच मी घरी सांगून येतो की आजची आपली शेवटची भेट आहे, मला माहीत नाही तर परत येईल. आम्ही 24 तास वेळेसारखं फिरतो. इथं 2-2 तास टायमिंग उभारायचं. आणि बसलेले माणसं कसे जर सगळे वाजले नाही, जर शरीराचं मूल्य कळलं नाही. माझं वैयक्तिक मत आपली कधी मला कोण म्हणलं हातमीच म्हणले. आताच आमचे एक मित्र सातारा जो 3 महाराज लोकांचा जो ॲक्सिडेंट झाला, कुणाल महाराज, अभिजित महाराज, त्याचे ते अभिजित माझ्या कीर्तनात मी त्याला गाडी घेऊन खेळायचो. तर त्या दिवशी आलं होतं अभिजितची शेवटची चाल असं आलं होतं ना, अभिजितची शेवटची चाल असं आलं होतं का. म्हणजे कधी कोणाची शेवटची चाल ऐकायला भेटेल, कधी कोणाचं शेवटचं वाजून ऐकायला भेटेल, आणि कधी आपल्या जीवनातलं शेवटचं कीर्तन असल्याची कल्पना करू नका. त्यामुळे दररोजचं कीर्तन हे आपलं आनंदाचं शेवटचं कीर्तन आहे. आचार्य चाणक्यांचं विधान आहे, आपण सकाळी उठलो आणि आपण जिवंत आहे ते कळलं का, हे जगाचा सर्वात मोठा आश्चर्य आहे. ज्याचे हातपाय स्ट्रॉंग आहेत, ज्याचे हातपाय स्ट्रॉंग आहेत आणि तो जिवंत आहे, यापेक्षा तो श्रीमंतच नाही कोणता. आणखी काय पाहिजे श्रीमंत यापेक्षा. त्यामुळे जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत टाळ्या वाजवत जा. कल्पना नाही द्यायची. मी प्रसन्न असतो, मला काही काय करायला आवडतं. मी कधीही तुम्ही जर आय मिळते असेल तर विचारा, माझ्या हजारो मित्रांना विचारा. 2013पासून मांडीपासून पाय फाटलेला पाय मी गाडीतून मी ओढून काढला होता. मी पोलिसांना नंबर दिले सर्व, मी त्याचा साक्षीदार. मी काय त्यापासून आजपर्यंत माझ्या डोळ्याला पाणी आलं नाही. कारण आम्ही ज्या वंशात जन्मलो तिथं लढाया करताना हातात तुटल्यावर मारामाऱ्या खेळायची सवय होती. तिथं फक्त कीर्तन करणं काय जडे मला. वारकरी समाजाचं तत्वज्ञान संप्रदाय एकत्र शिकवले. जरी आकाश वड पुढं पाय, ब्रह्मगोळ भंगा जाय, वड वांडळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वाट पाहे का विठोबा. हे तत्वज्ञान संप्रदायाचं. परमार्थ करणाऱ्या व्यक्तीने किती मोठं संकट आलं तर त्याने माघार घेतली नसते. चला एक वाक्य सांगतोच आपण. पावनखिंड नावाचा मूवी झाला आता, पाहिला पण पावनखिंड. मी पण पाहिला. जिने पाहिला त्याने हातवरती घ्यावर. ज्याने पाहिला त्यांना कळेल माझं बोलणं. त्यामध्ये तुकोबाराचा अभंग गायला आहे. त्यामध्ये तुकोबाराचा अभंग गायला आहे. कधी गायला आहे बहुतांश पाहणाऱ्याने तो पाठ केला नाही किंवा ऐकला नाही. पाहणाऱ्याचं तर लक्षात नाही, पण मी आता सांगितलं कदाचित तुमच्या लवकर लक्षात येईल. जेव्हा विशाळगडावरून राजे खाली पन्हाळगडावरून राजे खाली उतरले आणि खडावून खाली उतरत असताना 2 पालख्या खाली आल्या. एक शिवकाशीची आणि एक छत्रपती शिवरायांची. जिथं 2 पालख्या फुटल्या तिथं शिवराय एवढं वाक्य म्हणले, शिवा तुला माझ्यासोबत यायचं. माझा एकही मावळा गेलेला मला मान्य नाही. लढाई केली तर आपण सर्वांनी सोबत करायची. तुला माहीत नाही तू मला सोडून जिकडे चाललास तो सिद्धी जोहर आहे. आणि जेव्हा त्याला कळेल तू शिवाजी राजा नाही, तू शिवा काशी रे, तुझे तुकडे तुकडे होणार आहेत. त्याने सांगितलं राजा कशाला वेळ जवळ आहे, तुम्ही विशाळगड जवळ करा कारण शत्रू जागा झालेला आहे. शिवा काशीत बोलतो तुम्ही जा राजा, जाणं गरजेचं तुम्ही. त्याने सांगितलं पण मी तुला सोडून, तुला मृत्यूची भीती वाटत नाही, तुला माहिती आहे का तुझे तुकडे होणार आहेत. तेव्हा तो बोला राजा वाटते ना मृत्यूची भीती, मग भीती वाटते तर चाललास का. त्याने एकच वाक्य सांगितलं, शेकडो दिवस शिवा काशीत होऊन जगण्यापेक्षा मरताना शिवाजी राजा होते. असं तो बोलला.
आणि राजा निघा असं म्हणून दोघांच्या दोन पालख्या दोन्हीकडे निघाल्या तेव्हा अभंग स्टार्ट होतो. रणी निघता शूर न पाहे माघारे. रणांगणात गेलेल्या शूराने एक तर मृत्यू जिंकावा, मृत्यू स्वीकारावा, अन्यथा विजयश्री प्राप्त करावी. तसं परमार्थ करणाऱ्या व्यक्तीनं कितीही मोठं संकट आलं त्याच्या गळ्यातली माळ आणि निष्ठा धरली पाहिजे. हे जर आम्हाला तुकोबाला शिकवत असेल तर आम्ही कशी निष्ठा धरू शकतो? आमच्या अंतकरणातली निष्ठा कशी धरली लागत नाही ती. हां, हे काय 1-2 दिवसाचा परमार्थ का? एवढे वर्षीला करता रात्रंदिवस घातले, बाल्यावस्थेने घरं सोडली, जेव्हा खायला भेटले नाही तेव्हापासून तुकोबा ज्ञानोबा कळायला लागले. हे सहज घडत असं का? साध्या मला घटनेनं आणखी स्पष्ट बोलतो तसं घडू नाही, पण जर घडलं तर सांगतो. आणखी दुसरा गेला तर चेहऱ्यावरचं तेज हटणार नाही. आम्ही मृत्यूला घाबरलो नाही तरी घाबरणार नाही, कारण आम्ही त्याचा मृत्यू कधीच स्वीकारलेला आहे. ज्याही दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी आमचं मन प्रसन्न असेल, कारण या तुकोबाने आम्हाला प्रचंड काही दिले, प्रचंड दिले. फक्त एवढी प्रार्थना असेल, नेक्स्ट टाइम जर कधी आलोत दुसरा जन्मदिला मला मिळाला तो फक्त तुकोबाच्या सेवेत असावा, एवढी फक्त इच्छा आमची उत्तर आहे. गरज नाही मला. जगभरात पाहिलेले संत आम्ही पाहिलेत, जगभरात ते प्रचंड मोठी पाहिलेत, पण तरी तुकोबाच्या तुलनेतला व्यक्तीचा मला दिसत आहे. अनेक तत्वज्ञ सांगेल. मी फक्त आज तुकाराम तुकोबा एवढं तर सांगायलो. रामनाथला प्रसंग सांगतो 2 मिनिटामध्ये. एकदा टाळी वाजवा सर्व. नाराज नाहीत ना? वाजवतो का? रामायण फार गोड प्रसंग आहे, अर्धा मिनिटं घेतो. राम-रावणाचं युद्ध झालं. कसं झालं? गगनम गगनाकारम सागरम साब उपमा. राम राम इवर उद्धम राम रावण इवर लोहा. आकाशाला दुसरी उपमा देता येत नसते, सागराला दुसरी उपमा देता येत नाही. समुद्राला काय उपमा द्याल? किती मोठा समुद्र काय म्हणाल? 71% मिळतोय आपल्याला, 29% मध्ये जमीन आहे पृथ्वी. 71% आपल्याला समुद्राला उपमा दुसऱ्या कोणत्याची देणार? पाणी अथंग पाणी, 7 समुद्र सगळीकडे, अटलांटिक महासागर दिसेल की काय दिसेल. तसं राम आणि रावणाचं युद्ध कसं झालं तर ते राम रावणासारखंच झालं, एवढं त्याचं उत्तर आहे. प्रकार उच्चार मात्र बहिणी याची पातकम प्रप्रविश भावेचे मकार सुख पाठवत. विषय पुढे जाईल. बरीचशी रावणाकडची माणसं मारल्या गेली, पण एक भयानक वातावरण घडलं. काय घडलं? रावणाचा अत्यंत प्रिय मुलगा, रावणाला 1 लाख मुलं होती, 1.25 लाख नातू होते, 80,000 पत्नी होत्या. प्रचंड मोठा रावण होता, पण त्याचा अत्यंत प्रिय मुलगा मारला. त्याचं नाव मेघनाथ, इंद्रजित मारला गेला. जेव्हा त्या इंद्रजितला लक्ष्मणाने बाण मारला, त्याचा हात तुटला, शिर उडालं, आणि त्याचा एक हात सुलोचनाच्या दरबारात जाऊन पडला. सुलोचना म्हणजे त्याची पत्नी. जेव्हा आपल्या पतीचा हात तिनं पाहिला ती भयभीत झाली, कारण माझ्याच पतीचा हात आहे. अरे, पत्नी कुठं पतीचा हात ओळखत नसते का? पतीनं स्पर्श केला नाही का? तर तिला एका घटनेची गॅरंटी होती, जो इंद्राला जिंकतो त्याला मृत्यू लगत करून मारेल. या घटनेने ती द्विधावून स्त्री गेली होती. खरंही वाटत नव्हतं, खोटंही वाटत नव्हतं, कारण खोटं समजावं तर हात दिसतो तो पतीचाच आहे, आणि खरं म्हणावं तो माझा पती इंद्राला जिंकतो एवढा तो प्रचंड शिव आहे. शेवटी ती काय म्हणते माहिती का? रामानं तिचं वर्णन केले. 1,200 स्त्रिया सुंदर रामानं सांगितलेल्या आहेत. रामायणामध्ये 1,200 स्त्रिया सुंदर सांगितल्यात, त्यातली सर्वात रामायणातली सुंदर स्त्री सुलोचना आहे. जिच्याकरता रामायण झाला तिचा 1,600 नंबर आहे सीतेचा. सर्वात सुंदर सुलोचना होती. सुलोचना अत्यंत सुंदर, प्रचंड सुंदर, निष्ठावान. त्या सुलोचनाने एकच वाक्य सांगितलं, मी आयुष्यभर माझ्या पतीशी एकनिष्ठ असेल, त्या मेलेल्या हाताने स्वतःचा परिचय द्यावा. मृत पडलेला हात तशा अवस्थेमध्ये उठला आणि स्वतःच्या रक्ताने त्या हाताने लिहिलं, मी तुझा पती मेघनाथ. आणि मग तिने तो हात उचलला आणि रावणाकडे गेली. सासऱ्याला बोलू लागली, प्रभू माझ्या पतीला मारलं, मला तुझ्या अगोदर कळालं, मला माझ्या पतीचं शरीर परत हवंय, तर मला सती जायचंय, मला सती जायचंय. त्याने सांगितलं परत मिळणार नाही, कारण ते शत्रूच्या गोठ्यात पडलेले. हनुमानजीला उचलून घेऊन गेलेत. आता जो आणायला जाईल तो पहिला जाईल. शक्य नाही ती घटना. तिने सांगितलं मला काहीच नकोय. तिने सांगितलं त्या मोबदल्यात लाखो माणसं मरतो. तिने सांगितलं मला माझ्या पतीचं शरीर परत हवंय, कारण मला सती जायची. रावण जे बोलला ते ऐका एकदा. रावणानं एकच वाक्य सांगितलं, सुलोचना शक्यता नाही, तो तुला शेवटचा उपाय सांगतो, तू स्वतः रामाकडे जा, तू स्वतः रामाकडे जा आणि रामाला शरीराची मागणी कर. ती म्हणजे तुम्हाला काय वाटतं की नाही, ज्याची पत्नी चोरून नाही त्याकरता भांडण आहे आणि स्वतःची सून तिथे पाठवत आहे, काय होईल माझ्या जीवनातलं? तेव्हा रावण एकच वाक्य बोला, तुला एकच सांगतो सुलोचना, मी रावण आहे पण त्याचं चरित्र राम आहे, कारण रामाचं चरित्र मला माहिती आहे. तुझं तुझ्या स्वतःच्या मुलीसारखी वागणूक देईल आणि तुला स्वतःच्या पतीचं शरीर हातात देऊन परत पाठवेल, कारण मला रामाचं चरित्र माहिती आहे. रावणाचे पोरं मारल्याने विध्वंस झाला संपूर्ण संसाराचा, पण तरीही तो रामाच्या चरित्राबद्दल बोलत नाही. म्हणजे रावणाने केलेल्या रामाचं वर्णन आणि
भट्टाने केलेलं तुकोबाचं वर्णन तुकाराम तुकाराम माझा टाकापेय शत्रूनं वर्णन करावं नेहमीच रामेश्वर भट्ट वर्णन करतात म्हणून मी एवढं लांबवलं सगळं मित्र तर वर्णन करीत हो शत्रूनं बोलावं गावामध्ये एखाद्या मुलीला पाहुणे पाहायला यावेत आणि नेमका जो आला त्या व्यक्तीने विचारावं का हो बाळासाहेबांचं घर कुठे आहे ज्याला विचारत तर बाळासाहेबांचं 36 वर्षाचं होईल त्याला एवढा प्रचंड राग आला त्यानं सांगितलं तुम्ही कोणाचं नाव घेता बाळासाहेब 36 वर्षाचे तो तोंड पाहिलं नाही एक पडीक एकला नाही जमीन पडी पण आम्ही भांडावून भांडलेलो नाही कळलं काय काम आहे माझ्या शत्रूकडे त्यानं सांगितलं त्यांच्या मुलीला पाहायला आलो आम्हाला कळलं मुलगी इंजिनियर आहे हुशार आहे तेव्हा तो काय बोलला माहिती का माझं आणि बाळासाहेबाचं 36 वर्षाचं वय पण त्यांच्या पोरीसारखी पोरगी आमच्या गावात जिल्ह्यात नाही अहो काय ती शालीनता काय ती बोलणं काय ती नाजूकता काय ती इनोशन सात्विकपणा अहो काय तिची लिनता अहो काय तो स्वयंपाक करते ती पोरगी तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आमचं पटत नाही पण पोरीचं कौतुक परफेक्ट शत्रू नेहमी बोलत जावं तसं तुकोबाईबद्दल रामेश्वर भट्ट बोलतात एका कट्टरतेने विरोध करावा तुकाराम तुकाराम काय वर्णन करतात नाम घेता का पेय ज्यांच्या नावाने यम कापतो संपूर्ण मृत्यू ज्याला घाबरतो आणि मृत्यूला जग घाबरतं की नाही युक्रेन आणि रशियाचं युद्ध आपण सर्वांनी पाहिले ज्या माणसाने कोट्यावधीचे बंगले बांधले त्याने सोडले निगरपूर गाठला कशामुळे मृत्यू बॉम्ब पडून मरतो की काय ज्याला अनेकाच्या सातबारे स्वतःच्या नावचे केले 1,000 एकरची जमीन सोडली का नाही जागेवर विमानतळ हे कशा आणि मृत्यूला जग घाबरतं संपूर्ण रामेश्वर भट्ट सांगतात ज्यांना मृत्यू घाबरतो त्यांना तुकोबा म्हणतात काळ गुलाम सलाम करी तो या घरी राबतो जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय तुकोबाबद्दल काय बोलायला नाही त्यांच्याबद्दल जे बोला ते थोडे का त्यांच्या जीवनातली धन्यता पुरुषार्थ दुसरं चरण तुकोबा समर्थ